नाही. ते गाय बैल हत्ती आदी जे आहे ना ते म्हणजे आपले इंद्रिय आहेत महाराज. असे इंद्रिय एवढे प्रबळ आहेत, एवढे शक्तिशाली आहेत की माणसाला ओढून कुठल्या कुठे घेऊन जाऊ शकतात. म्हणून म्हटलंय या व्यक्तीला साधकाला जीवनात मजबूत व्हायचं असेल ना तर गुरु समोर वाकलं पाहिजे, गुरुला प्रणाम केला पाहिजे आणि गुरुच्या आदेशाचं पालन केलं पाहिजे, तर आपलं जीवन घडतं बरं का. गुरुनं परीक्षा घेतली, म्हणजे बालका तू खूप छोटा आहे, आता जा तू घरी जा, थोडा मोठा हो, थोडं छोटस वय आहे, थोडा मोठा झाला की काय होईल, वयात आला की मग तुला देवाची भक्ती कळेल, घरी जा, शिक, शाळा शिक, मोठा हो, लग्न कर, प्रपंच कर, जमीन वाढव, गाडी घोडा सगळं घे, शेवटी म्हातारा झाला की मग देवाच्या भक्तीला ये.